नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीराम बेलनूर घेऊन आलो तुमच्यासाठी दिनविशेष मालेमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आणि आज आहे 7 मे 2026. तर 7 मेचा दिनविशेष बघू आपण. तर जॉन इटिलियन ड्रिंकवॉटर बेथून, कोण? जॉन इलियट ड्रिंकवॉटर बेथून यांनी कलकत्ता फिमेल स्कूलची स्थापना केली. तर कलकत्ता फिमेल स्कूलची स्थापना 7 मे 1849ला झाली. 7 मे 1849ला झाली. तर आपणास माहिती आहे की 1 जानेवारी 1848ला महिलांची पहिली शाळा भिलेवाडा येथे महात्मा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांच्या मदतीने चालू केली. त्याच पद्धतीने जॉन इटिलियट ड्रिंकवॉटर बेथून यांनी कलकत्ताला फिमेल स्कूलची सुरुवात केली. तर हे क्रांतिकारक घटना आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर मुंबईला विजेवर चालणारी ट्रम सुरू झाली. कधी? तर 7 मे 1907ला. ओके, 7 मे 1907ला. त्याच्यानंतर सोनी, आता सोनीचे मोबाईल, सोनीची टी व्ही वगैरे तुम्ही बघत असाल. तर सोनी ही इलेक्ट्रॉनिक्स कंपनी याची स्थापना कधी झाली? तर 7 मे 1946ला झाली. ओके. त्याच्यानंतर एअर इंडियाची मुंबई टोकियो विमानसेवा सुरू झाली. तर 7 मे 1955ला भारत आणि जपानची राजधानी असलेली टोकियो, तर मुंबई ते टोकियो विमानसेवा सुरू करण्यात आली. त्याच्यानंतर आज लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके हा जो चित्रपट सृष्टीमधला सर्वोच्च पुरस्कार आहे तो प्रदान करण्यात आला. कधी? तर 7 मे 1990ला. त्याच्यानंतर व्लादिमीर पुतिन हे जे सध्याचे रशियाचे राष्ट्राध्यक्ष आहे, ते रशियाचे 2000ला 7 मे 2000ला ते रशियाचे राष्ट्राध्यक्ष बनले. तर बघा, रशियाचे राष्ट्राध्यक्ष असलेले व्लादिमीर पुतिन हे का सैनिकाचा मुलगा आहे. तर ते सैनिक एका त्याच्या गावाजवळ ड्युटीला आला दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस. आणि ड्युटीला आल्याच्यानंतर त्या गावामध्ये असे खूप सारे लोक युद्धामध्ये मारले गेले. तसे ट्रॅक्टरमध्ये सगळ्या मृतदेह सोबत भरत होते. आणि तो भरत असताना त्यांनी बघितलं की आपल्या बायकोलासुद्धा त्याच्यात टाकलं आहे. आणि त्यानं सहज त्याच्या बायकोच्या सँडलवरून ओळखलं की आपली बायको आहे. तर त्यांनी तिचा मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण नशीब बघा, तिचा मृतदेह बाहेर काढला पण ती जिवंत होती, मेलेली नव्हती. मग तिला दवाखान्यात नेलं आणि तिनं एका बाळाला जन्म दिला. तेच व्लादिमीर पुतिन आज रशियाचे राष्ट्राध्यक्ष आहे, लक्षात घ्या. तर हे 2000 साली 7 मे 2000 साली रशियाचे राष्ट्राध्यक्ष बनले. आणि आता त्यांनी रशिया युक्रेन वॉर वगैरे असे काही गोष्टीमध्ये त्यांना आपण क्रिटिसाइज करू शकतो, परंतु त्यांचा कार्यकाल चांगला आहे. रवींद्रनाथ टागोर यांचा कलकत्ता येथे जन्म. तर आपणास माहिती आहे गीतांजली या काव्यसंग्रहामधून जनगणमन चे संस्थापक किंवा जनगणमन यांचे लेखक, भारतातले पहिले नोबेल प्राईज विजेते कोण? रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म 7 मे 1861ला झाला. 7 मे 1861ला झाला. तर त्यांचा मृत्यू कधी झाला? तर 7 ऑगस्ट 1941ला त्यांचा मृत्यू झाला. तर असे थोर रवींद्रनाथ टागोर यांचं लेखन साहित्यामध्ये, त्याच्यानंतर सामाजिक सुधारणामध्ये खूप मोठं योगदान आहे. तर जनगणमन हे गीतांजली या काव्यसंग्रहामधून घेतलेलं आपण त्यातलं 52 सेकंदाचं पहिलं कडवं आहे, ते आपण राष्ट्रगान म्हणून वापरतो. तर ह्या रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म कलकत्ता येथे झाला होता. कधी झाला होता? 7 मे 1861 रोजी. त्याच्यानंतर भारतरत्न पांडुरंग वामन काने यांचा जन्म 7 मे 1880 रोजी झाला. तर यांना 1963ला 7 मे 1963ला भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आला. त्यांचं खूप मोठं योगदान आहे सार्वजनिक क्षेत्रामध्ये. त्याच्यानंतर भारतीय कार्यकर्ते अलायरी सीताराम राजू यांचे निधन. तर बघा, यांना शहीद करण्यात आले किंवा 1924ला आंध्र प्रदेशमध्ये त्यांनी जी इंग्रजाविरुद्ध आदिवासी लोकांची चळवळ उभा केली होती,
तर त्यात त्यांना पकडलं आणि त्यांना गोळी घालून त्यांची हत्या करण्यात आली. तर कोयरू या गावी त्यांना पकडलं आणि त्याच दिवशी त्यांना इंग्रजांनी गोळ्या घातल्या आणि त्यांचा खून करण्यात आला. तर भारताने त्यांच्या सन्मानार्थ 1986 साली टपाल तिकीट, डाक तिकीट मध्ये टपाल चित्र त्यांच्या सन्मानार्थ 1986ला प्रसारित करण्यात आलं किंवा बनवलं. त्याच्यानंतर दुर्गाबाई भागवत यांचे मुंबईत निधन. तर मराठीच्या अस्मितेसाठी काम करणाऱ्या, मराठी अस्मितेच्या पुरस्कर्त्या आणि स्वतंत्र विचारसरणीच्या पुरस्कर्त्या, महिलांच्या स्वतंत्र विचारसरणीच्या पुरस्कर्त्या, तर यांचं 7 मे 2002 रोजी मुंबईत निधन झालं आणि महाराष्ट्राला खूप मोठा एक धक्का लागला. तर हा आहे 7 मे 2026चा दिनविशेष. आपल्याला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.